नाशिक येथे एका बंद गाळ्यांमध्ये शेतकऱ्यांना विक्री हेतू साठवून ठेवलेला सुमारे 9.50 लाखांचा कीटकनाशक साठा कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा परारी पथकाने जप्त केला आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अवैध व विनापरवाना कीटकनाशक विक्रीचा काळा धंद्याची सुळसुळाट झाल्याची गुप्त माहिती नाशिक जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती। त्याच अनुषंगाने सुभाष काटकर विभागीय कृषी महासंचालक नाशिक विभाग, कैलास शिरसाट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, जगदीश पाटील कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक विकास अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक सदस्य कल्याण पाटील, विभागीय गुणवत्ता निरीक्षक नाशिक विभाग दीपक सोमवंशी, मोहीम अधिकारी नाशिक विजय चौधरी, तंत्र अधिकारी नाशिक राहुल आयरे, कृषी अधिकारी पंचायत समिती नाशिक यांच्या भरारी पथकाने तातीरमाळा एमआयडीसी अंबड येथील विनोद कुंभार यांच्या मालकीच्या बंद गाळ्यावर छापा टाकून तेथे साठवणूक केलेल्या अवैध व विनापरवाना कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे। संशयित गाळा मालक विनोद कुंभार व संशयित प्रशांत पवार यांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन येथे डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी कीटकनाशक कायदा 1968, कीटकनाशक नियम 1971, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व भारतीय न्याय संहिता 318/4, 3/5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। भरारी पथकात टू बडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या प्रदीप शर्मा व आचल लिखा यांनी मोलाचे सहकार्य केले। नाशिक विभागात अवैध व संशयास्पद निविष्ठाबाबत कोणतीही माहिती शेतकरी बांधवांना असल्यास त्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा भरारी पथकाला कळवावे। अवैध व बोगस निविष्ठा शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करून फसवणूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बंधू बांधवांनी संकटांमुळे आधीच असताना अवैध व विनापरवाना निविष्ठा शेतात वापर केल्याने शेतकरी बांधवांची शेती उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याचे शेतकरी बांधवांनी अधिकृत विक्रेत्यांच्याकडून पक्क्या बिलात कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात असे देखील आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। बंटी आढाव, नाशिक।